राज्य शासनाचा मराठा समाजाच्या खच्चीकरणाचा डाव आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाचा निधी रोखणे, आरक्षण, कुणबी दाखल्यांबाबत अडवणुकीची भूमिका हा त्याचाच भाग आहे, अशी टीका मराठा स्वराज्य संस्थेचे राज्याध्यक्ष महादेवराव साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील 2 दिवस जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यातील 4ही सभांना आमचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचंही त्यांनी सांगितले. साळुंखे म्हणाले, राज्य शासन मराठा समाजाला अडचणीत आणत आहे. बेरोजगारांसाठी, छोट्या उद्योगांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून होणारा कर्ज पुरवठा बंद झालेला आहे. ज्यांनी उद्योग सुरू केले त्यांनाही व्याज परतावा मिळाला नसल्याने अडचणीत आलेत. महामंडळाला 1400 कोटींची गरज असताना राज्य शासनाने केवळ 150 कोटी रुपये दिले आहेत. या महामंडळातील ज्यांनी गैरकारभार केल्याने नवउद्योजक अडचणीत आले त्यांची चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई झालीच पाहिजे. महामंडळाच्या 5 वर्षाचा हिशोब आम्ही मागितलाय. मराठा समाजाला कुणबी नोंदीचे दाखले दिलेत, तेही आता पुढे टिकत नसल्याचं चित्र आहे. त्यासाठी पुन्हा प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही मनोज जरांगे यांच्या जिल्हा दौऱ्यात यावर चर्चा करणार आहे. दिल्ली येथे तरुणांच्या आंदोलनावेळी पोलिसांनी अत्याचार केला, ते हिंदू नव्हते काय, असा प्रश्न उपस्थित केलाय. यावेळी सर्जेराव पाटील, वसंतराव चव्हाण, भाऊसाहेब यादव, रणधीर कदम, सुधीर चव्हाण, गजानन पाटील उपस्थित होते. मी महादेव साळुंखे, मराठा स्वराज्य संघाचे राज्याध्यक्ष. आज मराठा स्वराज्य संघाची मीटिंग घेतलेली आहे. या मीटिंग मध्ये आम्ही ठरवलेलं आहे की मराठा समाजाचे कुणबीचे दाखले रद्द करण्याचं कार्य देवेंद्र फडणवीस यांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या इशाऱ्याने होत आहेत. हा एक मोठा मराठ्यावर अन्याय आहे आणि ते दाखले रद्द करा म्हणून बावनकुळेही सांगतात आणि बाकीचे लोक सांगतात. परंतु देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना हेच लोक सांगायला लागलेत की दाखले आत्म रद्द करा, पुन्हा अधिकाऱ्यावर दबाव आणून रद्द करण्याचा प्रकार सुरू आहे. म्हणजे एनकेन मार्गाने मराठ्यांना त्रास देण्याचं कार्य सुरू आहे. हा त्रास थांबवावा. आणि दुसरं, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज थांबवलेले आहेत, त्यांचे व्याज परतावा थांबवलेला आहे. 7-8 महिने झाले यांचं कर्ज नाहीये आणि 9 उद्योजक मराठा समाजामध्ये निर्माण होण्यात यांनी अडचण निर्माण केलेले आहे, त्रास देण्याचं कार्य सुरू केलेलं आहे. मराठा आरक्षणाला तर यांनी खो गाठलेला आहे. मग दिल्लीमध्ये ज्या प्रकारचं आंदोलन झालेलं आहे विद्यार्थ्यांचं, त्यापेक्षाही जैन आंदोलन पेक्षाही मोठं महाराष्ट्रात आंदोलन होईल, याची दखल जरांगे यांनी फडणवीस साहेबांनी घ्यावी आणि मराठ्यावर जे अन्याय करतोय, जे सूड उगवण्याचं काम करता ते थांबवा. मोगलांना 700 वर्ष जमलं नाही, ते तुम्हाला 10-12 वर्षात काय जमणार आहे? 100 मोगल तुमच्या पिढ्या जर आल्या देवेंद्र फडणवीस, तरी मराठा संपणार नाही, हे लिहून ठेवा. आणि मराठ्यांच्या नादाला लागाल तर जैन आंदोलनापेक्षा विचित्र आणि वेगळं आंदोलन या महाराष्ट्रात उभा राहील आणि ते आम्ही करण्याची तयारी चालू केलेली. फक्त जरांगे पाटलाच्या आदेशाची वाट बघतोय. त्यांचा आदेश आला की पुढचं आमचं कार्य सुरू होणार आहे. तर वेळीच तुम्ही सावध व्हा आणि मराठ्याविषयी जे अलर्जी आहे तुमच्या मनात आणि जे द्वेष आहे रक्तात तुमच्या कणाकणात देवेंद्र फडणवीस आणि बीजेपी RSS वाल्यानं तुमच्या मनात भरलेला आहे, तो तुम्ही थांबवा आणि सर्वांना समान न्याय द्या. नाही, जैन आंदोलनापेक्षाही वाईट आंदोलन आम्ही सुरू करू, एवढेच लक्षात ठेवा.